विद्यार्थी मित्रांनो, आज मी खूप खुश आहे, कारण आपल्या ज्ञानदानाची मंदिरं आता या दिवाळी सुट्टीनंतर उघडणार आहेत. आणि या आनंदामध्ये मी आता एक नवीन ड्रेस घेणार आहे, कारण गेले 2.5 वर्ष मी एकही ड्रेस घेतला नव्हता. चला मुलांनो, आणि आता तुम्ही सुद्धा दिवाळीमध्ये ड्रेस घेतलाच असताल ना. चला भेटूया आपण शाळेमध्ये. मग तोपर्यंत आपला बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करूया. उघडा पुस्तक, 8वं प्रकरण कूटप्रश्न, स्वाध्याय 8.1. त्यामधील 1 ते 12 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आता पाहूया 13वा प्रश्न. अगदी सोपा प्रश्न आहे बघा. प्रश्न वाचतानाच आपल्याला उत्तर अर्ध समजते बरं का मुलांनो. पहा काय दिले. एका वर्तुळाकार बागेच्या परिघावर. आता वर्तुळाकार बाग म्हणले की लगेच रफ कूट प्रश्न सोडवताना आपल्याला ना रफ कागद आणि पेन याचा पूर्ण वापर करावा लागतो. जेवढा प्रश्न वाचला तेवढं लगेच आपण रफ मध्ये लिहून काढायचं. एका वर्तुळाकार बागेच्या परिघावर लगेच एक वर्तुळ काढला. आंबा, जांभूळ, चिंच, पेरू, सफरचंद, अंजीर, नारळ आणि सुपारी ही 8 झाडे आहेत. एवढं समजलं. म्हणजे 8 झाडे आहेत, पण कशी आहेत? प्रतिघटिवत, याच क्रमाने. आता प्रतिघटिवत हा शब्द महत्वाचा आहे. घटिवत म्हणजे घड्याळाच्या दिशेनं आणि प्रतिघटिवत म्हणजे उलट. मग आता इथं 12 आहे तर इकडं 11, 10, 9 अशा पद्धतीनं. मग ठीक आहे, आपण नावं लगेच देऊन टाकायचं. इथं आहे आंबा, त्याच्यानंतर पुन्हा जांभूळ, त्याच्यानंतर चिंच, पुन्हा पेरू, त्याच्यानंतर सफरचंद, पुन्हा अंजीर, नंतर नारळ आणि पुन्हा सुपारी. एवढं समजलं मुलांनो. हे फार महत्त्वाचं आहे बरं का. प्रतिघटिवत म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेनं. हे एकच शब्द फार महत्त्वाचा आहे. नाही तर सगळा हे शब्द नाही समजला तर सगळं उत्तरच चुकतंय. आणि पुन्हा काय म्हणलं, याच क्रमाने समान अंतरावर उभी आहेत. मग याच क्रमानं समान अंतरावर उभे आहेत. ह्या सगळ्यांचं मधलं माप सारखं आहे. अमोल, आता अमोल नावाचा मुलगा सफरचंदाच्या झाडापासून निघाला आणि त्याने बागेत प्रतिघटिवत 6 चक्रा मारल्या. आता बघा, अमोल सफरचंद कुठं आहे? सफरचंदाचं झाड आहे बघा. सफरचंदाच्या झाडापासून इथं अमोल निघाला आणि त्यानं बागेमध्ये प्रतिघटिवत 6 चक्रा मारल्या. आता ह्याच बागेमध्ये ह्याच दिशेने प्रतिघटिवत 6 चक्रा मारल्या. म्हणजे 6 चक्रा मारल्यानंतर पुन्हा तो सफरचंदाच्या झाडाजवळच येईल. मग तो 5 झाडे मागे चालत गेला. आता इथून उलट 5 झाडे. आता इथून अशा पद्धतीनं 1, 2, 3, 4, 5 म्हणजे सुपारीच्या झाडापर्यंत तो आला. एवढं समजलं. आणि आता त्याचा चेहरा कुठं आहे? इकडं. हे महत्वाचं आहे बरं का रे. चेहरा इकडं आहे. त्याच्यानंतर पुढं पहा. मग तो 5 झाडे मागे चालत गेला. इथपर्यंत आलं. पुन्हा बागेत त्याने प्रतिघटिवत 2 चक्रा मारल्या. आता पुन्हा त्यानं बागेत 2 चक्रा मारल्या प्रतिघटिवत. प्रतिघटिवत म्हणजे काय? घड्याळाच्या उलटे दिशेनं. म्हणजे आता हे जे इकडं तोंड होतं त्याचं तोंड तिकडं झालं आणि पुन्हा 2 चक्रा मारल्या आणि पुन्हा तिथंच आला तो. आला का लक्षात? पुन्हा काय मारले? आणि 2 झाडे तो मागे चालत गेला. आता हे महत्वाचं आहे. आता चेहरा त्याचा तिकडं आहे. मग आता 2 झाडे मागं चालत गेला म्हणजे 1 आणि 2 म्हणजे कुठलं झाड आलं? अंजीर. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 4. समजलं मुलांनो. अगदी सोपं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, रफ कागद आणि पेन हे तयार पाहिजे. आपल्याला परीक्षेमध्ये जास्त वेळ नसतो. एकच प्रश्न आपण खूप वेळ सोडवू शकत नाहीत. म्हणून रफ कार्य तुम्ही जितकं फास्ट करताल तेवढं तुम्हाला सोपं जाईल. पाहूया पुढचा प्रश्न. बघा काय दिले 14व्या प्रश्नात. हार बनवण्यासाठी एका दोऱ्यात 11 तांबडी फुलं ओवलेली आहेत. एवढं समजलं. 11 तांबडी फुलं आहेत. इतकं समजलं मुलांनो. पुढं या फुलांच्या मागे, आता या फुलाच्या मागे चौपट पिवळ्या रंगाची फुलं ओवली आहेत. म्हणजे 11ची चौपट किती झाली रे? 44. इतकं समजलं. पुढं
तर मध्यभागी असलेल्या फुलाचा क्रमांक कितवा असेल? किती सोपा प्रश्न आहे. मग आता ह्याची बेरीज करा. 11 आणि 44 यांची बेरीज झाली 55. आणि आता तुम्हाला माहिती आहे मध्यभागचा क्रमांक काढायचा असेल तर तुम्ही मागच्याच भागामध्ये शिकलात. ह्याच्यात एक अधिक कळा आणि त्याला 2 न भागा म्हणजे 56/2 बे 1 बे बे 2 4 बे 8 16. उत्तर आलं 28. आहे का पर्यायात? आहे पर्याय नंबर 2 मध्ये. म्हणून 14चं उत्तर किती? पर्याय नंबर 2. किती सोपं होतं. बघूया 15वा प्रश्न. काय दिलंय? एका रांगेत डावीकडून 6व्या स्थानावर उभ्या असलेली पूनम. डावीकडून म्हणजे आता ही इकडं आहे उजवी बाजू आणि इकडं आहे डावी बाजू. मग आपल्याला काय म्हणले? एका रांगेत डावीकडून 6वा म्हणजे इथून 1 2 3 4 5 6 ह्या 6व्या नंबरवर कोण थांबलेला आहे? पूनम. 6व्या नंबरवर पूनम आणि उजवीकडून 13व्या स्थानावर उभा असलेला हितेश. आणि आता इकडून 13वा नंबर समजा इथं आला. इथं आहे हितेश. यांच्या स्थानामध्ये अदलाबदल केली म्हणजे हितेशच्या जागी पूनम, पूनमच्या जागी हितेश केली तर काय पुढं? रांगेत एकूण 15 व्यक्ती असतील. आता एकूण किती येत रे? 15. आता तर उत्तर समजलं की रे आपल्याला. म्हणजे ह्यांनी 15 व्यक्ती दिले म्हणजे बघा त्या रांगेत आता समजा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. मग आता डावीकडून 6व्या स्थानावर पूनम म्हणजे ह्या 6व्या स्थानावर इथं कोण आहे? इथं पूनम. आणि उजवीकडून 13व्या स्थानावर हितेश म्हणजे इथून मोजूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इथं कोण आहे? हितेश. यांच्या स्थानामध्ये अदलाबदल केली म्हणजे हितेश तिकडे गेला आणि पूनम इकडं आली. इथं आली पूनम आणि इथं आला हितेश. तर हितेश पासून पूनम किती अंतरावर उभी आहे? तर हितेश पासून पूनम किती अंतरावर उभी आहे? तर बघा हितेश पासून पूनम हे प्रश्न नीट लक्षात घ्या. हितेश पासून पूनम आता ही जागा बदललेली आहे तर किती अंतरावर उभी आहे? मग याचं उत्तर आता नीट पहा. आता हितेश कुठं आलाय? उजवीकडं आणि पूनम कुठं गेली? डावीकडं. म्हणजेच डावीकडे 3ऱ्या स्थानावर. आता हितेश इथं आहे ना म्हणजे हे पहिला, दुसरा आणि 3ऱ्या स्थानावर म्हणजे डावीकडून 3ऱ्या स्थानावर हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. समजलं मुलांनो? प्रश्न जर व्यवस्थित समजला तर उत्तर कळतंच. प्रश्नच नाही कळाला तर मग तुम्हाला हे पर्यायामध्ये जे इतर उत्तर आहेत ना ते इतर उत्तर तुम्हाला गोंधळात टाकतील आणि तुमचं उत्तर चुकल. पाहूया पुढचा प्रश्न. पाहूया 16वा प्रश्न. हा पण सोपा आहे बरं का मुलांनो. बघा अ ब क ड ई यांची घरे एका ओळीत शेजारी शेजारी आहेत. एवढं समजलं का रे? आता हे सगळ्यांची घरे एका शेजारी आहेत, जवळजवळ आहेत. परंतु ही घरे याच क्रमाने नाहीत. म्हणजे अ झालं की ब, ब झालं की क, क झालं की ड, ड झालं की असं नाही आहेत. तर कसा क्रम आहे? ब व ड यांच्या घराच्या दरम्यान ईचे घर आहे. लगेच लिहून टाका. हे बघा ब आणि ड यांच्या घराच्या दरम्यान ईचं घर आहे. एवढं समजलं. पुढं क चे घर अ च्या घराच्या डावीकडे एका टोकाला आहे. आता इथं दिसच नाही म्हणून कचं मांडताच येणार नाही म्हणून पुढचं पूर्ण विरामापर्यंतचं वाक्य वाचा. अ व ड हे एकमेकांचे शेजारी नाहीत. अ आणि ड हे एकमेकांचे शेजारी नाहीत म्हणजे आता ड इथं आहे म्हणजे इथं येणारच नाही. अ येईल इथं. कारण काय म्हणले? अ आणि ड हे एकमेकांचे शेजारी नाहीत म्हणून इथं आलं. मग आता अ जर आलं तर क सापडतंय. क चे घर अ च्या घराच्या डावीकडे. डावीकडे म्हणजे कोणती बाजू? तिकडं. डावीकडे एका टोकाला आहे म्हणजे इथं येईल क चं घर. एवढं समजलं. पुढचं आता काय? शेवटचं वाक्य. तर यांच्यापैकी कुणाचे घर मध्यभागी आहे? मग आता बघा प्रश्न तुम्ही जर छान वाचलात तर तुम्हाला उत्तर लगेच समोर तयारच राहते आहे की नाही. मग आता मध्यभागी कोणता आहे? ब. म्हणून त्याचं उत्तर 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपा आहे पहा पुढचा प्रश्न. बघूया 17वा प्रश्न. काय दिले? एका 1.5 किमी लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा म्हणजे दुतर्फा हा शब्द महत्वाचा आहे बरं का रे. म्हणजे दोन्ही बाजूनं 60 मीटर अंतरावर एक विजेचा खांब.
आता एक लक्षात घ्या, इथं दिलं मीटर आणि इथं दिलं किलोमीटर. मग आता या किलोमीटरचं मीटरमध्ये करा. 60 मीटर आहे म्हणून आता ह्याला सुद्धा आपल्याला किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं. म्हणजे 1.5 किलोमीटर म्हणजे 1500 मीटर झालं. एवढं समजलं. पुढं काय म्हणले, 1500 मीटर लांबीचा रस्ता आहे हा, आणि त्याच्या दोन्ही बाजूला, आता हे 1500 मीटर लांबीचा रस्ता आहे आणि ह्याच्या दोन्ही बाजूला 60-60 मीटर अंतरावर एक विजेचा खांब आहे. याप्रमाणे विजेचे खांब लावल्यास एकूण किती खांब लागतील असा प्रश्न. अरे किती सोपा आहे रे. ह्या 1500ला 60 न भागा, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, 6 1 6, 6 2 12, 13 14 15, 3 उरले, 6 5 30, किती आले 25 खांब. म्हणजे पर्याय नंबर किती येईल 1. चुकलं, घाई करायची नाही मुलांनो, समजून घ्या. परीक्षेत आलेला प्रश्न हा 2018च्या. इथं उत्तर आलं, तिथं पर्यायात दिसलं, लगेच तुम्ही त्याला गोल केलात, संपलं, उत्तर चुकलं. विचार करा. आता काय म्हणले, आता बघा हे 1500 मीटरचा रस्ता आहे, मग याच्यात किती खांब बसणार आहेत 25. आलं का लक्षात. पण दुतर्फा म्हणले ना बाळांनो, म्हणजे एका साईडला 25 म्हणजे दोन्ही साईडला किती झाले 50. आहे का पर्यायात. पर्याय नंबर 3 करा गोल. चुकलं, इथं पण उत्तर चुकतंय. घाई करायची नाही, समजून घ्या, समजून घ्या. आता बघा काय सांगितलं मुलांनो, दुतर्फा विजेचे खांब आहेत आणि अंतर किती आहे 60 मीटर. म्हणजे बघा इथं एक खांब लागला, इथं 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 इथपर्यंत आले 25 खांब. म्हणजे याच्यात आणि याच्यात 60 मीटर अंतर आहे. मग तुम्ही एकदम सुरुवातीला जर बघितलात तर हे सुरुवातीला इथं जो खांब आहे ना, त्याच्या इथं पण एक 60 मीटरचं अंतर होतंय ना रे. बघा इथं म्हणजे एकदम सुरुवातीला सुद्धा एक खांब बसेल. म्हणजे एका ओळीत किती खांब बसतील 26. आणि दोन्ही ह्याच्यामध्ये किती झाले मग 26 आणि 26 किती होईल 52. म्हणून ह्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2, सॉरी पर्याय नंबर 4 52. हे समजलं मुलांनो, लक्षात आला. पहा मग पुढचा प्रश्न. काही काही प्रश्न फार म्हणजे फार सोपे असतात. हे त्याच्यातलाच एक बघा. काय दिला 18वा प्रश्न. फुलांच्या एका हारात पिवळ्या फुलानंतर 6 तांबडी फुलं, पुन्हा एक पिवळे फूल, पुन्हा 5 तांबडी फुलं, पिवळे फूल 4 तांबडी फुलं. या क्रमाने शेवटी एक पिवळे फूल व त्यानंतर एक तांबडे फूल ओवलेले आहेत. हारात एकूण 27 फुले असतील तर पिवळी फुले किती. अरे फार सोपं आहे. काय म्हणले रे, आता ह्याचा क्रम लक्षात घ्या. पिवळ्या फुलानंतर 6 तांबडी फुलं म्हणजे सुरुवातीला 6, त्याच्यानंतर एक पिवळं फूल, पुन्हा 5 तांबडी फुलं म्हणजे 6 नंतर पुन्हा 5 म्हणजे उतरता क्रम. 5 नंतर पुन्हा एक पिवळे फुल आले की पुन्हा 4, पुन्हा नंतर 3 म्हणजे 3 2 1 अशा पद्धतीनं. मग आता हा उतरता क्रम, याची बेरीज किती आली, याची बेरीज किती येते तर 21. 6 आणि 4 10, हे 5 आणि 5 10, 10 20 आणि हे 21 आलं. एवढं समजलं. आता टोटल किती आहेत 27. मग आता 27 मधून जर 21 वजा केले तर उरतात किती रे 6. आपल्याला सांगितलेलं आहे टोटल 27 फुलं आहेत, म्हणून अर्ध तर त्यांनीच प्रश्नातच उत्तर दिलेलं आहे. 27 मधून 21 गेले, उरलं 6, म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपं आहे. बघूया 19वा प्रश्न. कवायतीसाठी प्रत्येकी 2 मीटर अंतरावर एक, याप्रमाणे 40 सैनिक उभे आहेत. म्हणजे बघा रे, इथं एक सैनिक, इथं एक सैनिक, आणि यांच्यामध्ये किती अंतर आहे 2 मीटर. एवढं समजलं. असे प्रत्येक सैनिकामध्ये 2-2 मीटर अंतर, आणि असे किती सैनिक उभे टाकलेत रे 40. तर 12व्या व 23व्या सैनिकामध्ये किती अंतर असेल. अरे किती सोपं आहे. हे बघा, आता 23व्या स्थानावर असलेलं सैनिक आणि 12व्या स्थानावर असलेलं सैनिक यांची वजाबाकी करा. किती आली 1, इथे 1, 11 आलं. म्हणजे एकूण मध्ये किती आहेत 11, आणि 2 सैनिकामध्ये अंतर किती आहे 2 मीटर. म्हणजे 11 गुणिले 2 केलं तर किती आलं 22. म्हणजे काय म्हणले 12व्या व 23व्या सैनिकामध्ये किती अंतर असेल तर किती अंतर असेल 22 मीटर. म्हणून 19व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पाहूया पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, हा तर प्रश्न तुम्ही सोडवलेलाच आहे बरं का पूर्वी. पहा बरं, आठवतंय का तुम्हाला. एका हमरस्त्यावर प्रत्येकी 15 मीटर अंतरावर
1 याप्रमाणे एकूण 300 मीटर अंतरावर विजेचे खांब उभारले आहेत. आता हे हमरस्ता आहे, आलं का लक्षात? आणि या हमरस्त्यावर किती मीटर अंतराचा आहे रे? 300 मीटर अंतराचा रस्ता आहे. तर प्रत्येकी 15 मीटरवर एक खांब, बरोबर आहे. आता दुतर्फा म्हणलं नाही बरं का, एकाच बाजूनं एक खांब आहे. तर 300 मीटर अंतरावर तर एकूण किती विजेचे खांब त्या हमरस्त्यावर आहेत? मग 300ला 15 भागा. 300ला जर 15 भागलं, 15 1 15, 15 2 30, शून्याला 0, इथं 20 आहे का? पर्याय नंबर 1 उत्तर चुकलं. अरे मुलांनो, इथून इकडं 15 आले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15, हे 15 आले. पण एकदम सुरुवातीचा खांब विसरायचं नाही, झालंय ना हे गणित. म्हणून इथं एक खांब येईल, कारण इथून इथं हे पण 15 मीटर अंतर आहे. म्हणून एकूण किती खांब झाले? 20 अधिक 1 बरोबर किती आलं? 21. म्हणून पर्याय नंबर 21व्याचं उत्तर पर्याय नंबर 2 21. अरे किती योगायोग आहे. प्रश्न क्रमांक जे तेच उत्तर. पहा पुढचा. पाहूया पुढचा प्रश्न काय दिले पहा. 22वा प्रश्न. एका रस्त्याच्या दोन्ही कडांना समान अंतरावर झाडे 2 समांतर रांगामध्ये उभी आहेत. आता हा रस्ता आहे, लक्षात आलं का? दोन्ही कडांना म्हणले बरं का, दोन्ही कडांना समान अंतरावर झाडे 2 समांतर रांगामध्ये उभी आहेत. 50व्या झाडाचे स्थान रांगेच्या मध्यभागी असल्यास एकूण किती झाडे आहेत? अरे रे रे रे, मी ना हे बघा, हे नवनीत कंपनीचं जे पुस्तक आहे ना, त्या पुस्तकाकडे कंप्लेनच करणार आहे. एवढे सोपे सोपे प्रश्न देतात का रे? किती सोपा प्रश्न आहे. आता बघा, 50व्या झाडाचे स्थान रांगेच्या मध्यभागी, म्हणजे ह्याने उत्तरच आधी सांगितलं. आता हे 50वं झाड इथं आहे, म्हणजे ह्याच्या इकडं किती झाडं आहेत? हे 49. आणि ह्याच्या इकडं किती झाडं आहेत? 49. समजलं? म्हणजे एका रांगेत किती झाले रे? हे बघा, 49 नंतर हे 50 आणि 50 आणि 49 टोटल झाले, इथं झाले 99. ह्या एका रांगात 99, म्हणजे पर्याय नंबर 1 बरोबर आहे का? चुकलं मुलांनो. दोन्ही कडांना म्हणले, म्हणजे इथं 99 आणि इथं 99. दोन्ही कडांना 99 99 आहेत, म्हणून 99 अधिक 99 किती येईल? 9 आणि 9 18 आणि 1 19, 198. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा पुढचा प्रश्न. बघा बरं आता हा प्रश्न 23वा काय दिलाय. एका रांगेत एका मुलानंतर एक मुलगी. आता इथं एक मुलगा आणि त्याच्यानंतर एक मुलगी, त्यानंतर 2 मुले आणि 4 मुली. अरे 2चा वर्ग 4 आला की रे इथं. त्यानंतर 2 मुले आणि पुन्हा 4, म्हणजे वर्ग संख्या यायली बरं का. पुढं 3 मुले आणि 9 मुली. इथं 3, 3चा वर्ग 9, हे लक्षात यायला का रे पुढं. आणि पुन्हा टिंब 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 दिले, म्हणजे या क्रमाने विद्यार्थी उभे आहेत. रांगेत शेवटी 5 मुले असतील. आता किती मुले असतील? 5. आता इथं होतं एक मुलगा, इथं 2 मुले, इथं 3 मुले, म्हणजे आपल्याला 4 मुलं घ्यायचे आणि 4चा वर्ग 16. हे समजलं मुलांनो? हे 4चा वर्ग करायचा. पुन्हा काय म्हणले? हे 5 मुलं असतील, म्हणून पुन्हा 5 घ्यायचं आणि हा 5चा वर्ग किती आला? 25. समजलं? असतील तरी एकूण किती विद्यार्थी रांगेत आहेत? किती सोपा प्रश्न होता मुलांनो. मग आता या सगळ्यांची बेरीज करायची, आलं का लक्षात? 25 आणि 5 ह्या दोघांची बेरीज आली 30, 16 आणि 4 ह्याची आली 20, 9 आणि 3 ह्याची आली 12, 4 आणि 2 6 आणि 1 आणि 1 2. आता यांची बेरीज करू. 12 आणि 6 18 आणि 2 हे झाले 20, 20 आणि 20 40, 40 आणि 30 झाले 70. म्हणून 23व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं. पहा पुढचा प्रश्न. बघा 24वा काय दिले. जीप, मोटार, ऑटो रिक्षा, सायकल या क्रमाने 43 वाहने रस्त्याच्या कडेला उभी केलेली आहेत. यातील 26व्या स्थानावर कोणते वाहन असेल असं म्हणले. मग आता बघा 26वा नंबर म्हणले, आलं का लक्षात? हे खूप सोपा प्रश्न आहे. आता 43 वाहनं आहेत, तर 26व्या स्थानावर कोणतं? म्हणजे बघा एक लक्षात घ्या, हे 1 2 3 4 आणि त्याच्यानंतर लगेच पुढं जीप, मोटार, ऑटो रिक्षा, सायकल. म्हणजे 4 नंबरला सायकल आहे तर 8 नंबरला परत सायकलच येईल. लक्षात आलं? हेच क्रम आहे. म्हणजे बघा 1 2 3 4. आता हा 4चाच पाडा म्हणूया आपण, कारण इथं 4च्या पाड्यावरच सायकल येणार आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 सख्ख
24. 24व्या नंबरवर सायकल, 25व्या नंबरवर जीप आणि 26व्या नंबरवर येईल मोटार. म्हणून 24व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. किती सोपं होतं. काय म्हणलंय 25वा प्रश्न आता आहे शेवटचा प्रश्न रे बघा रे मुलांनो. मनाली, संकेत, रेहाना, जॉय व चित्रा पायऱ्यांवर उभे आहेत. आता पायऱ्या माहिती आहेत ना तुम्हाला. आता गच्चीवर जायच्या पायऱ्या असतात ना रे, 1 2 3 4 अशा. मनालीच्या लगतच्या वरच्या पायरीवर जॉय उभा आहे. आता बघा वरची पायरी शब्द आला तिथं, म्हणजे मनाली इथं आहे असं समजू आपण, आणि याच्या वरच्या पायरीवर कोण आहे, जॉय. इतकं समजलं मुलांनो. मनाली आणि रेहान यांच्या दरम्यान दोघे जण आहेत. मनाली आणि रेहान, आता इथं घ्यावं लागेल. मनाली आणि रेहान यांच्यात मध्ये दोघे जण आहेत. संकेत आणि चित्रा लगतच्या पायरीवर उभे आहेत. आता संकेत आणि चित्रा हे लगतच्या पायरीवर आहेत. आधी नाव कुणाचं आलंय, संकेतचं. मग हे बघा इथं घ्यायचं संकेत. लक्षात आलं. पुन्हा आलंय चित्राचं, म्हणून इथं घ्यायचं चित्रा. हे एवढं समजलं मुलांनो. तुम्ही म्हणताल सर चित्रावर घ्या संकेत खाली, तसं नाही. इथं सांगितलंय संकेत आणि चित्रा लगतच्या पायऱ्यावर आहेत, म्हणून संकेत आणि चित्रा ह्या लगतच्या पायऱ्यावर मध्ये. आता उरलेतच हे दोघं, म्हणून इकडे घेता येणार नाही खाली किंवा वर पण नाही. ह्या मनाली आणि रेहानच्या मध्येच दोघं घ्यायचं. आणि आधीच सांगितलं होतं यांच्या दरम्यान दोघे जण आहेत, मग ते दोघं हेच दोघं आहेत. तर वरून दुसऱ्या, हे पहिलं आणि दुसरं, हे वरून दुसऱ्या आणि खालून दुसऱ्या आणि खालून दुसऱ्या पायऱ्यावर अनुक्रमे कोण आहेत, अनुक्रमे म्हणल्या वरून दुसरं मनाली आणि चित्रा. मनाली आणि चित्रा कोणत्या पर्यायात आहे, पर्याय नंबर 4. समजलं मुलांनो. अशा पद्धतीनं कूट प्रश्न अभ्यास 8.1 आपण संपवला आहे. खूप सोपा आहे मुलांनो. छान अभ्यास करा. लक्षात घ्या, तुम्हाला जवळपास 2.5 वर्षाच्या काळात काहीच अभ्यास झाला नाही, सगळ्या सुट्ट्या झाल्यात. म्हणून या दिवाळीच्या खरं तर सुट्ट्याच्या काळामध्ये सुद्धा मी तुमचा हा क्लास घेत आहे. तुम्हाला अभ्यासाची सवय चांगली लागावी, आणि आणखीनही कोरोनाचं वातावरण संपलेलं नाही आहे मुलांनो. त्यामुळं घरी राहा, अभ्यास करा, यशस्वी व्हा. ह्याच तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.